आम्ही ही योजना 1,500 रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली। वर्षाला 18,000 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे, ते तुमच्या अकाउंटला येणार आहे। अट एवढीच आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं। मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील, शेतमजुरी करणाऱ्या महिला येतील, कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील, त्याच्यामध्ये काच गोळा करणाऱ्या महिला येतील, अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील। आणि मायमाऊलींनो, हे करताना आम्ही जात बघितलेली नाही, फक्त ती महिला असली पाहिजे। ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार, समाजातली असली मिळणार, मुस्लिम समाजातली असली मिळणार। ती फक्त 2.5 लाखाच्या आत पाहिजे उत्पन्न। ती सर्वसाधारणमध्ये असली तरी तिला मिळणार, ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार, त्याच्यात कुठल्याही भटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार। सगळ्या जाती 18 पगड जाती 12 बलुतेदार ह्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना या योजनेचा फायदा 2.5 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे, 2.5 लाखाच्या वरच्यांचं नाही। आणि ह्या प्रकारे हा कार्यक्रम चाललाय। 1 जुलैला कदाचित, आता जुलै महिना 22 तारीख आली, आज फक्त 8-10 दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिना आहे। मायमाऊलींनो, तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं, ह्या ऑनलाईनमुळं, तर आपण अजिबात कुठली काळजी करू नका। ऑगस्टमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे। महिलांनो, बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 असे 3,000 रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे। रक्षाबंधन मला वाटतं ऑगस्टमध्ये 19 तारखेला आहे। ही एक प्रकारची भाऊबीज समजा, एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता, आर्थिक मदत करण्याच्या करता, आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी आहेत त्या त्याच्यातनं सोडवा। एवढा मोठा पैसा 45 ते 50 हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हा सगळ्या महिलांच्या हातात आले ॲडिशनलचे, तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जाणार, किराणा मालाचं दुकान असेल, छोटं मोठं असेल, म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे।